कुणाला नाही ना म्हणून आम्ही आता चाललोय फिरायला आचरा कलमटकडे बघ. आता कुणालने ना वस्तू आणलेला कुणाल काढतोय बाहेर. आम्हाला बर्थडे टू यू दुपारपासून प्लॅनिंग केलं असतं तर बरं झालं असतं ना. आमचं अचानक प्लॅनिंग असतं ह्या माणसाचं. काय चाललंय? काम चालू काय म्हणजे चला कुणाला दरवाजा लॉक करतोय. हां कर. तर आज कुणाला नाही ना म्हणून आम्ही आता चाललोय फिरायला संध्याकाळच्या वेळेस. ती पाण्याची बाटली टाक. चला हे बघा पाऊस पडून गेला आताच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता अचानकपणे ह्या दोघांनी प्लॅनिंग केलं. म्हणजे आम्ही उद्या जायचं ठरवलं होतं पण उद्या सकाळी नाही संध्याकाळी कुणाला जाणार आहे ना मुंबईला, त्याच्यामुळे मग आता जायचं ठरवलं. आम्ही आता निघालो आहे कणकवलीला जातो आहे. एक वस्तू आपल्या घरासाठी घ्यायची आहे. आता काय ते तुम्हाला सांगत नाही, तिकडे आम्ही जाऊ ना त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवीन पण आणि सांगेन पण. तर भाग्या आणि शेरू यांना घरामध्ये ठेवलं आहे. दोघंजण झोपलेत. आता पटकन जाऊन पटकन यायचं आहे. चला निघूया फटाफट. तर शनिवारी संध्याकाळी हा व्हिडिओ मी शूट करायला घेतला आहे. दुपारचं सगळं जेवण वगैरे झालं करून आणि म्हणजे तो ब्लॉग बघा तुमच्याशी शेअर केला आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर का नसेल पाहिला तर जरूर बघा तो ब्लॉग. आणि मग नंतरला थोडा वेळ आराम केला. माझं जे यूट्यूबचं काम असतं ना एडिटिंगवर ते सगळं करून घेतलं. बाहेर बागेमध्ये थोडंसं रान साफ करायचं घेतलं. आणि अचानकपणे मग ह्या दोघांचं ठरलं की आपण जाऊया का कणकवलीला. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं असं विचार केला होता आम्ही, म्हणजे नक्की असं काही नव्हतं. पण मग कुणाल पण म्हटलं की नाही आई आत्ताच जाऊया, सकाळी मग खूप घाई होईल. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे. मग मी पण मग तयार झाले. जेवण वगैरे काही करायचं नव्हतं कारण दुपारीच मी जास्तीचं जेवण करून ठेवलं होतं सर्वांचंच, म्हणजे आमचंसुद्धा आणि भाग्या आणि शेरू यांचंसुद्धा. त्याच्यामुळे मी पण मग तयार झाले आणि मग निघालो आम्ही थोडासा प्रवास करत. म्हणजे तरळ्यापासनं कणकवलीला जायचं म्हटलं का अर्धा तासाचा प्रवास आहे तो. आणि बऱ्याच वेळा मला अशा कमेंट्स पण असतात की ताई कणकवली किती लांब आहे तुमच्यापासनं. तर अंदाजे सांगते मी 25 ते 27 किलोमीटर काहीतरी आहे. आणि आपला प्रवास बघा इथे पूर्ण झालेला आहे. आम्ही कणकवलीला पोचलो. आपल्याला जायचं होतं इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये. म्हणजे गेले 2 महिने झाले म्हणजे आमच्या डोक्यात असं चालू आहे. आणि कुणालासुद्धा खूप मागे लागलं की आई आपण टी व्ही घेऊया म्हणून. आणि तुम्हा सर्वांच्या पण बऱ्याच वेळेला म्हणजे कमेंट अशा आलेल्या आहेत. म्हणजे गेले 2-3 वर्ष झाली सर्वांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही एक टी व्ही घ्या. म्हणजे जसं तुम्ही काम करता म्हणजे दिवसभर आपण कष्ट करतो तर काहीतरी मनोरंजन पण हवं. आता आमच्या इथे तसं काहीच नाही आहे. आता इतकी वर्ष विचार नाही केला पण आता कुणाला आज ना खूप मागे लागला होता. त्याच्यामुळे म्हटलं चला बघूया जाऊन. वायफाय कनेक्ट केला की दिसणार ना. वायफाय कनेक्ट केलं म्हणजे झालं. अच्छा वायफायवर दिसणार असं नाही. ते बीसीसी पण चालणार ना. हे बघ तुझी मॅच कशी दिसते, फुल स्क्रीन दिसते ना. ऐकलं काय? फुल स्क्रीन दिसते ना मॅच. आता वस्तू खरेदी करायची म्हटलं का एकाच दुकानात बघा जाऊन चालत नाही. आधीची क्लिप तुम्ही बघितली असेल तर ते दुसरं दुकान होतं आणि त्या ह्या दुसऱ्या दुकानामध्ये म्हणजे शॉपमध्ये बघा आम्ही आलेले आहोत. इथे ना भरपूर असे ऑप्शन होते आणि अगोदर ज्या शॉपमध्ये गेले ना तिथे खूप कमी असे ऑप्शन होते. त्याच्यामुळे आम्हाला असं योग्य वाटलं नाही आणि प्राईस पण थोडीशी आम्हाला जास्त वाटली म्हणून मग आम्ही ह्या शॉपमध्ये निघून आलो. आता इथे भरपूर असे ऑप्शन होते. मगाच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वॉशिंग मशीन, टी व्ही, फ्रीज सगळ्या वस्तू इथे अवेलेबल होत्या.
तर इथे कुणालच्या बाबांना आणि कुणाला सांगितलं तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत टी व्हीमधल्या त्या तुम्ही समजून घ्या. मला काय यातलं काय फारसं म्हटलं कळत नाही, त्याच्यामुळे दुकानातल्या सगळ्या वस्तू आहे ना मी बघत होते. आणि इलेक्ट्रॉनिक शॉप किंवा जे काही किचनमध्ये सामान बघा लागतं ना आपल्याला साहित्यावर, तर ते कसं मला आवडतं बघायला. त्याच्यामुळे पूर्ण शॉपमध्ये मी फिरत होती आणि सगळ्या वस्तू अगदी निरखून बघत होती. ह्या बघा आता ह्या ज्या आहेत कुकर, म्हणजे ज्या किचनमध्ये सगळ्या वस्तू मिक्सर, कुकर, अगदी सगळ्या गॅसच्या शेगडीवर सगळं इथे होतं. आणि जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ह्या वस्तू बघण्यामध्ये मी घालवल्यात. म्हणजे आवडतं मला बघायला म्हणून. आणि शेवटी फायनल झालं सगळं. त्या दोघांनी म्हणजे कुणालने आणि कुणालच्या बाबांनी सगळं ठरवलं की कोणता टी व्ही घ्यायचा आणि कसा घ्यायचा, स्मार्ट टी व्ही काय, ते सगळं त्याने ठरवलं. आणि सगळं तिथे त्यांनी बुक पण केलेलं आहे. म्हणजे आता ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते मी सगळं की टी व्ही घेऊन झालेलं आहे. आता कधी येईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पडेल. तर हे बघा हे असं म्हणजे खूप असे ऑप्शन इथे होते. कुठेतरी मला असं वाटलं की ह्या गोष्टी तुमच्याशी पण शेअर कराव्या म्हणून या छोट्या मोठ्या क्लिप ह्या काढलेल्या आहेत आणि ॲड केल्यात व्हिडिओमध्ये. तर ते सगळं तिकडचं झालं आटपून आणि नंतरला आम्ही बाहेर पडलो. तर इथे केकचं शॉप आहे. कुणाला केक भरपूर आवडतं आणि केक आम्ही का खरेदी केलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगते पुढे जाऊन. तर त्याला चॉकलेट फ्लेवर भरपूर आवडतो कुणालला, त्याच्यामुळे मग इथे चॉकलेट फ्लेवरचं केक खरेदी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण आम्ही कणकवलीला येतो आणि कुणालसोबत असेल तर केक सगळं झालं घेऊन आणि आपला निघालोय आम्ही घरी. बोला. आज आमची जोरदार खरेदी झालेली आहे. खूप आनंदाची. नाही कुणालचे बाबा जाम खुश आहेत, लेक आलाय ना म्हणून. आता केक वगैरे पण घेतला. कुणालचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यामध्ये, पण आम्ही आधीच केक घेतलेला आहे कारण त्याला मला वाटतं सुट्टी वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे तो पण वाढदिवस आपण सेलिब्रेशन करूया याच महिन्यामध्ये हा विचार करून आम्ही घेतलेला आहे. चला आता घरी जाऊया फटाफट. मागे आणि शेरू यांना ना आईस्क्रीम घ्यायचंय. तर तरळ्यामध्ये गेल्यानंतर तिथे गाडी थांबवून आईस्क्रीम घेणं त्यांच्यासाठी खास. चला. हा आईस्क्रीम कोणाला पाहिजे? चूप चहा बसायचा. हा आईस्क्रीम 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 बारक्याच्या उड्या बघ. हा गुड बॉय. जवळ दे. कुणाला ते वरचे कागद पण त्या कागदाला पण आईस्क्रीम चिपकलाय. हा पकडून ठेव कप. आल्यानंतर असा दंगा असतो आमच्याकडे, दंगा. भाग्याचा झाला खाऊन फटाफट. चला खाऊ दे. हे बघ सादर बिदर सगळी विस्कटून झाली बघा. आईस्क्रीम खाऊन झाला आणि भाग्य आणि शेरू यांना म्हणजे दोघांना पण कुणाली ना लगेच जेवायला दिलं. म्हणजे आज बघा तो आलाय ना तर सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण सगळं त्यांनीच दिलेलं आहे. आता रात्री पण त्यांनी स्वतःच्या हाताने दोघांना जेवायला दिले. म्हणजे खूप लाड करतो दोघांचे आणि त्यांच्यासाठीच त्यांनी छानसं असं म्हणजे खाऊ आणलेलं आहे. तर घरी बघा आलो आम्ही. भाग्या शेरू यांना जेवायला पण दिलं, त्यांना त्यांचा खाऊ पण दिला. आता बघा ही हातात झाडू घेतले, जरा फटाफट घर क्लीन करून घेते. भांडी घासते ती बघा पडलेत, कुठे गेलं ते, त्याचं करून घेते. कुणालनी ना वस्तू आणलेल्या तुम्हाला मी बोलले होते मागे दाखवते म्हणून. तर आता थोड्या वेळाने दाखवते. मी पण आता बघितलं नाही आहे कारण आज दिवसभर ना मी सुद्धा बिझी आहे सकाळपासनं. म्हणजे एकाच दिवशी 2 व्हिडिओ मी शूट केलेले आहेत. कणकवलीला जायचं पण काही नक्की नव्हतं आमचं, अचानकच ठरलं. आणि मग कुणालच्या बाबावर ऐकायला तयार नाही की कुणाला आहे तर आपण पटकन जाऊ नये म्हणून मग आम्ही आता जाऊन आले. आता भाग्या शेरू म्हणजे हे चौघं पण आता बाहेर आहेत. त्यांना शी करायला घेऊन गेले आहेत भाग्या शेरूला. तर ते बाहेर आहे तोपर्यंत म्हटलं पटापट घर क्लीन करून म्हणजे झाडू वगैरे काढून घेते म्हणजे अंथरूण वगैरे घालता येईल. आणि मग किचन आवरते. जेवायचं बाकी अजून. एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची विसरून गेली. आज ना आम्ही तिघं पण खूप असे खुश आहोत. कणकवलीला गेलो ना तिथं आम्ही म्हणजे असं भरपूर अशा गप्पा गोष्टी शूटिंग नाही केलं म्हणजे सगळ्याच गोष्टी काय शेअर करायच्या, पण आम्ही आज जाम खुश आहोत तिघं जण. आता ही गोष्ट तुम्हाला खास सांगायची होती. मी कॅमेरा ऑफ केला होता पण पुन्हा मी कॅमेरा चालू केला. चला घर क्लीन. किती आणल्यास? 4 किलो. आता कुणालनी ना वस्तू आणलेला कुणाल काढतोय बाहेर. आम्हाला आज वेळच नाही, सकाळपासून आम्ही बिझी आहोत सगळेजण. त्याला जरा बाहेर काढू देत. हे बघा कुणालच्या बा झोपले. भाग्या शेरू अंथरून त्याला आधी सोडलं नाही. तर भाग्या शेरूसाठी हे कुणालनी खाऊ आणलंय. बरं भेटलं ना कुणाल?
भरपूर आहे. किती किलो आहे हे? हे 3 किलो आहे. हां. हे 1 किलो आहे. म्हणजे 4 किलो खाऊ तो घेऊन आला दोघांसाठी. हे ना कधीतरी म्हणजे रोज नाही, कधीतरी पाहिजे हे. गावी हे पटकन मिळत नाही. कधी इमर्जन्सीमध्ये काय नसेल ना का खूप उपयोगी पडतं. हो की नाही रे? त्यांना झोप आले, दमलेत फिरून फिरून. लेकाचा बड्डे नाही सेलिब्रेट करायचा आहे. आणि हे बघा हा एक बॉक्स काढ बाबा, बाहेर काढ. हे गिफ्ट आहे ना माझ्यासाठी आणलं आहे कुणांनी. हां, हे सगळं बाहेर काढा. काढलं तर शूटिंग करायला मला की नाही अडचण होते भरपूर. म्हणजे रेसिपी वगैरे आपण शूट करतो ना त्यावेळेस मी एकटी असते ना त्याच्यामुळे. तर हा स्टँड त्यांनी ऑनलाईन मागवला आहे आणि घेऊन आला माझ्यासाठी. हे काय रिंग लाईट पण आहे ना. हा, अंधार बघा कधी असला की जरा अडचण होते ना शूटिंगला, म्हणून हे माझ्यासाठी आणले. जरा इन्स्टॉल कर सगळं. हा, तू बघितलेलं तिकडे लावलं होतं घरी तिकडे व्यवस्थित बसतो. आणि रिंग लाईट कुठे लावायची मग? रिंग लाईट लावून दाखवतो ना तुला. हां, सगळं रेडी कर. तर शूटिंगसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ना त्या माझ्याकडे नाही आहेत. पण सध्या म्हणजे आता गेल्या महिन्यापासून एक एक वस्तू खरेदी करायचं चालू केलेलं आहे. आणि कुणाल जेव्हा मुंबईवरनं येतो गावी त्यावेळेस तो सगळं घेऊन येतो. तर हा बघा शेरू आहे ना उठलेला आहे. शेरूला वाज केला आहे केकचा. हावरा नंबर 1 आहे. हां, हा बघा कुणालच्या बड्डेचा केक आम्ही 1 महिना आधी आणलेला आहे. कुणालच्या बाबा सांगतील का बरं? अरे का म्हणजे कुणाला सुट्टी नाही. हां, पुढच्या महिन्यात कुणालचा बड्डे आहे. बड्डेच्या दिवशी तू इथे असेल नसेल याचा काही गॅरंटी नाही. हां, त्याच्यामुळे मग आता आम्ही गेलो ना कणकवलीला तर म्हटलं केक घेऊन येऊया आपण, आत्ताच सेलिब्रेट करूया म्हणून मग आणलेलं आहे. गाणं बिणं म्हणा. काय गाणं बिणं म्हणा, लहान नाही माझा भाऊ आता मोठा झाला. आता आपण कापायचं आणि खायचं. काय नाही, आपल्याला एक आवड आहे. शेरू गाणं म्हण बाबू, शेरू गाणं म्हण. शेरू आमचं गाणं म्हणतोय या झोपलेला. हा, तुला पण देणार. पहिलं त्याला दे बाबा, तो बघ कसा हे करतोय. हॅपी बर्थडे टू यू. मीच बोलते हा ना. तू पण खा. त्याला भरव जरासा, कुणाला भरव जरासा. चॉकलेट आहे ना. कुणाला ना चॉकलेटवाला केक भरपूर आवडतो. शेरूला दे जरासा. वाघ्या पण उठला. त्यांना तर सोडायचे, थोड्या वेळाने सोडणार दोघांना. वाघ्याला पण भरव. मस्तीखोर वाघ्या शेरू. दूध आता 10 धुणे. चला आम्ही आता जरासा असा केक खातो. तुम्ही पण सगळ्यांनी विश करा. कुणाला आधीच विश करा. तू बाय आता आत्मये जा खायला. असं कर, उचल इकडनं ना आत्मये जा सरळ. त्यांच्या हेल्थसाठी चॉकलेट आहे ना चांगलं नसतं, समजलं, म्हणून नाही द्यायचं. नाही तर दोघं तुला खाऊन देणार नाही. जा किचनमध्ये जाऊन बस जा. तर चला आता केक कटिंग करून झालेलं आहे. आता झोपायची तयारी. उद्या सकाळी सुद्धा लवकर उठायचं आहे आम्हाला. उद्या कोणाला आपल्याला जाणार आहे मुंबईला, तर ती सगळी तयारी. त्याच्या आवडीचं पण नाश्ता वगैरे बनवायचं आहे. साबुदाणे मला भिजत घालायचे बघा, मी आता विसरली अशी पटकन. आता लक्षात आलं तर साबुदाणे भिजत घालते. आणि व्हिडिओ आजचा आता मी इथेच थांबवते. आवडला असेल तर मला जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.